पक्ष असेल, स्वराज्य पक्ष असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, स्वतंत्र भारत पक्ष असेल व इतर ज्या सहभागी संघटना आहेत बात करणार आहोत। तत्पूर्वी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं। सर्व बांधवांना विनंती आहे की आपण खाली बसावं। सर्व महाराष्ट्र विकास आघाडीचे शंकरांना धोंडगे अध्यक्ष अण्णाराव पाटील साहेब, जय विदर्भ पार्टीचे अरुण केदार, भारतीय जवान संघटनेचे नारायणरावजी अंकुशे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे, प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चूभाऊ कडू, भारत माता की भारत माता की, परिवर्तन महाशक्तीचा, परिवर्तन महाशक्तीचा, परिवर्तन महाशक्तीचा। सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवरती येऊ नये। कृपया आपण सर्वजण या ठिकाणी मान्यवर आहात, आपण समजूतदार आहात, स्टेजवरती कृपया गर्दी करू नये की या ठिकाणी आपणास विनंती। सर्व स्टेजवर असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण खाली थांबावं। सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी राष्ट्रध्वजाला वंदन आणि वटणीवर आणण्यासाठी परिवर्तन महाशक्तीची गरज पडली। पुढच्या एकच मिनिटामध्ये मी आपल्याला एक उदाहरण सांगणार आहे आणि त्या उदाहरणाला तुम्ही साथ द्यावी आणि भविष्यामध्ये आपण परिवर्तन आघाडी कशा पद्धतीने पुढे देऊ याचा निश्चय तुमच्या घोषणांमधून मला पाहिजे। मी विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर द्या। सिंधुदुर्ग या ठिकाणी या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला ठेच म्हणून जर आपल्याला लागले असेल आणि त्याचं प्रायचित्त जर या शिवसेना आणि महायुतीच्या सरकारला द्यायचं असेल, आपण सर्वांनी परिवर्तन आघाडीची परिवर्तन महाशक्तीची एकजूट करून या सरकारला खाली खेचलं पाहिजे। तुम्ही सर्वांनी घोषणांच्या माध्यमातून साथ द्यावी असं वाटतं। ही सर्वांना आम्हाला ऊर्जा असेल प्रमुख आहेत, त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी शिस्त पाळावी। त्याचबरोबर या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक म्हणून प्रास्ताविकासाठी जे संयोजक आहेत स्वराज्याच्या वतीनं धनंजयजी जाधव साहेब, मी यांना विनंती करतो की आपण आपलं प्रास्ताविक या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। राजा पक्ष, महाराष्ट्र राज्य या सर्वांचं या जय विदर्भ पार्टी यांचंही या ठिकाणी या परिवर्तन शक्ती महाराष्ट्र राज्य समितीचे गोविंद भाऊ भवर, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना राजेंद्र डाके पाटील, बेलदार जय जवान किसान पार्टीचे प्रमुख नारायणरावजी अंकोशे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशातील जे जवान आहेत त्यांचं या ठिकाणी ते लीडरशिप करतात। आपण माजी आमदार, शेतकऱ्याचे नेते वामनरावजी चटाप, संघटनेचे आप्पासाहेब पुढेकर हे 2 मिनिटात एक या ठिकाणी परिचय करून देणार आहेत। मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या सर्व परिवर्तन सर्वांनी खाली बसावं। कृपया गोंधळ कुणीही घालू नये, घोषणा कोणीही देऊ नये ही विनंती। परिवर्तन महाशक्तीच्या या संयुक्त पदाधिकारी मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आज या प्रसंगी मी स्वागत करतो। मंच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राधाकृष्ण बाचकर, एकनाथ मामा मोहिते, सकल बेलदार भटका समाज, भाऊसाहेब आंदळकर, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस वेलफेअर संघटना व परिवर्तन आघाडी बार्शी।